म्याव म्याव हाच आवाज सध्या महाराष्ट्रामध्ये ऐकायला येतोय आणि या आवाजाने प्रचंड गोंधळ माजलाय. नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी देखील मुंबईचे माजी महापौर आणि विद्यमान विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी करून टाकली आहे. नितेश राणे अपराधी आहेत म्हणून त्यांना विधिमंडळातच येऊ देऊ नये अशा स्वरूपाच्या गोष्टी देखील बोलल्या जात आहेत. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण म्हणजे नितेश राणेंची कान उघडणी अशा स्वरूपात मांडलं जात आहे. नितेश राणेंनी जे काही भाष्य केलंय, जे काही कृती केली आहे, भाष्य तर नाहीच आहे, तो म्याव म्याव एवढाच आवाज आहे, जी काही कृती केली आहे ती पहिल्यांदा नीट समजून बघणं आवश्यक आहे. तुम्ही आता तो काही सेकंदाचा व्हिडिओ आहे तेवढा परत एकदा बघा. आदित्य ठाकरे विधानसभेच्या आवारामध्ये प्रवेश करतायत, ते इमारतीत जात आहेत आणि त्याच वेळी भाजपची रस्त्यावर धरणे देत असलेल्या आमदारांच्या पैकी एक आमदार नितेश राणे म्याव म्याव असा आवाज काढून हसतात. कदाचित ते आदित्य ठाकरेंनाच असा आवाज काढून हिनवत असावे. बरं, नितेश राणेंनी ही भाषा वापरली नाही आहे किंवा ही कृती केलेली नाही आहे असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. ते म्हणतात की वाघाची मांजर झाली आहे आणि मांजरीचा आवाज म्याव म्याव आहे तर तो मी काढणारच. आता ही कृती अनेकांना विधानसभेच्या सदस्यांच्या नियमांचा भंग करणारी वाटली. विधानसभेच्या सदस्यांनी कसं बोलायला हवं याच्या मार्गदर्शक तत्वांचा विसर पडणारी वाटली, म्हणून सभागृहात देखील चर्चा झाली. मुळात नितेश राणे ही जी व्यक्ती आहे, जे आमदार आहेत, ते नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे हे तिघेही दीर्घकाळ शिवसेनेमध्ये होते. जे काही भाषिक संस्कार यांच्यावरती झालेत ते शिवसेनेतून झालेले आहेत. म्हणजे यांच्या बोलण्याच्या सवयी, वागण्याच्या सवयी या सगळ्याच गोष्टी शिवसेनेच्या आहेत. शिवसेना नावाच्या ठाकरी भाषेच्या विद्यापीठातून हे सगळं ते शिकून आलेले आहेत. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे जे बोलतात ती ठाकरी भाषा म्हणून एक्सेप्टेड असते आणि त्याच ठाकरी भाषेच्या विद्यार्थ्यांनी तीच भाषा वापरली की तो मात्र संकेताचा भंग वाटतो. नारायण राणे या व्यक्तिमत्वाविषयी आणि शरद पवारांच्या विषयी बाळासाहेब कोणती भाषा वापरत होते हे तुम्हाला आधी ऐकून घ्यावं लागेल. ऐका ती काही शब्द. तर कुठे रे नार्या? हां हां काय म्हणते? ठाण्यात आहे. तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का चालू आहे? हे बघा, मालमत्ता जाहीर करा. कोण म्हणतंय? हे एडजव म्हणते. आता हे शरद पवार हे काय म्हणे, कलानगरमधली ही कोंबडी आपण बाहेर काढूया. कलानगरमध्ये कोंबडी कुठे राहते? कोंबडे राहतात. तुमची जी पुण्याला जी एक आहे पोल्ट्री, वेंकीची पोल्ट्री, त्या पोल्ट्रीमध्ये तुमची आवडती कोंबडी कोण आहे मला माहिती आहे ना. पण आम्ही ती कोंबडी तुमची आमच्या खोरड्यात नाही आणणार, तुम्हीच करा. बाळासाहेबांनी जी भाषा वापरली तशीच भाषा, तशीच पद्धत शिवसैनिक वापरतात. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे शिवसैनिक होते. त्यामुळं जे काही चूक, बरोबर, काय ज्याला जसं वाटतं तसं, ते सगळं ठाकरी भाषेतल्या प्रभावाचं आहे, हे विसरून चालणार नाही. आता मी तुम्हाला नितेश राणे यांचं कर्तृत्व म्हणजे काम किंवा कृती ही जर आक्षेपार्ह वाटत असेल तर विधिमंडळातल्या अन्य सदस्यांनी अशाच कृती केल्या आहेत हे तुम्हाला मला दाखवावं लागेल. विधिमंडळाच्या म्हणजे विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाचे एक आमदार आहेत मिटकरी नावाचे, आणि ते मिटकरी राजकीय सभांमधून, प्रचारांच्या सभांमधून आदित्य ठाकरे यांची अशीच मिमिक्री करत होते. त्यांचाही आवाज काढून, तो किनरा आवाज काढून ते आदित्य ठाकरेंच्या विषयी बोलत होते. हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, शोधलेले नाही आहेत. जर नितेश राणेंच्या वरती
म्याव म्याव असा आवाज काढल्याची कारवाई करायची असेल तर तशीच कृती आमदार अमोल मिटकरी यांच्याविषयी देखील करावी लागेल. राणे देखील सभागृहात बोलले नव्हते, मिटकरी देखील सभागृहात बोलले नव्हते. मिटकरी हे देखील बाहेर बोलले होते आणि कसे बोलले होते हे तुम्हीच एकदा ऐका. मग आदित्यजी आता उपमुख्यमंत्री होणार कसं वाटतंय? नाही, ते बाबाच ठरवतील. आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री जर होता आलं तर ते कसं आहे, जनतेचा जर आशीर्वाद असेल ते म्हणत असतील तर मी मुख्यमंत्री होणार, नाहीतर माझी काही इच्छा नाही. मग फिरता कशाला? ज्याला पॅन्ट घालता येईना त्या जस्टिन बिबर बरोबर सन्माननीय आदित्य ठाकरे बंद दारा आड चर्चा करत बसले होते. कसली चर्चा केली सांगितलं नाही. पेंग्विन मेला आणि अरे यांना सुतकच पडलं. अरे 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 कुठं नेऊन ठेवला रे महाराष्ट्र शिवरायांचा. अमोल मिटकरींनी जी मिमिक्री केली आहे ना ती रंजक आहे, हास्यास्पद आहे. म्हणजे अगदीच आदित्य ठाकरे यांना फारच किरकोळ समजून केलेली ती कृती आहे. आता हेच मिटकरी आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदाच्या सरकारमध्ये सहभागी आहेत, त्यांचा पक्ष सहकारी आहे, त्यांच्या पक्षाचे नेते आता आदित्य ठाकरे यांच्या सरकारचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे शीर्षस्थ नेते आहेत असं राऊत सांगतात. म्हणून आम्ही म्हणतो सर्वोच्च नेते आहेत. आता या सर्वोच्च नेत्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी अशी टीका सभागृहाबाहेर केली असेल तर काय? बरं, आदित्य ठाकरेंवरती राणे किंवा मिटकरी ही दोनच व्यक्ती आहेत का? अहो, गेला बाजार कुणीही आदित्य ठाकरेंवर पेंग्विन किंवा आवाजावर त्यांच्यावर टीका करत होतं. अगदी उस्मानाबाद सारख्या जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या सक्षणा सलगर यांनी देखील आदित्य ठाकरे यांची पार उतरवून टाकलेली होती. निवडणुकीच्या काळामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी आदित्य ठाकरे म्हणजे मंदिरातील घंटाच झाले होते. उठसूट कुणीही बडवून घंटा बडवून आत जायचं अशी सगळी ती स्थिती होती. सक्षणा सलगर यांनी देखील पुण्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये त्या यांच्या मतदारसंघात प्रचाराला गेलेल्या होत्या. आपले अमोल कोल्हे आणि त्याच्या आधी आदित्य ठाकरेंनी विधान केलं होतं की तुम्हाला नेता हवा आहे की अभिनेता याची चॉईस करा. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल जे काही भाष्य सक्षणा सलगर यांनी केलेलं आहे ते तुम्ही ऐका. ते मातोश्रीचं पेंग्विन हे उरळी कांचनला आलेलं, मला त्या पेंग्विनला सांगायचंय, भावा असशील तू ठाकरे कुटुंबात जन्माला, पण आम्ही वावरात मातीत मातीत जन्माला आलेलो आहे आणि नद्यांचं खळाळतं पाणी पिऊन वाढलेलो आहे. पेंग्विना तू मातोश्रीवर राहा. आदित्य ठाकरेंना सक्षणा सलगर यांनी वापरलेला शब्द, मिटकरी यांनी वापरलेली शब्द, केलेली कृती या दोन्हीचा राणेंची कृती तुलनेनं खूप मवाळ वाटते. आता नितेश राणेंचा विषय का आला आणि त्याला का हवा दिली गेली हे नीट समजून बघणं आवश्यक आहे. याच्या आदल्या दिवशी सभागृहामध्ये भास्कर जाधवांनी मोदींच्या विषयी बोलताना एक अशी असभ्य हालचाल, हतवारे कृती केली होती की त्या कृतीवरून सभागृहामध्ये गोंधळ माजला. कि काला धन लाने का कि नहीं लाने का? लाने का. तो लाने का तो कहां रखने का? यूं ही रखने का. आता या कृतीनंतर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभेतला एक व्हिडिओ टाकला आणि त्यात असं दाखवलं की ते जो राहुल गांधींनी एक कृती केली होती डोळा मारण्याची आणि त्या कृतीचं मैंने देखा संसद में की कैसे आंख मिचोली, आंख मिचकाना हो रहा था असा शब्द करून ते दाखवतात. की हरकतों ने आज टीवी पे पूरा देश देख रहा है कैसे आंख खोली जा रही है, कैसे बंद की जा रही है. डोळे मारणे या अभद्र कृतीला भद्रकृतीमध्ये बदलत म्हणजे अगदीच डोळे मारून जशास तसं न दाखवता हाताच्या इशाऱ्यांनी असं करून नरेंद्र मोदींनी दाखवलं होतं. म्हणजे डोळा मारला असाही शब्द वापरला नाही, डोळा मारून दाखवलाही नाही. त्या सगळ्या कृती ज्या राहुल गांधींनी केल्या होत्या त्या त्यांनी बोटांच्या माध्यमातून दाखवल्या. पण राज्यातील भास्कर जाधवांनी विधानसभेत मोदींच्या भाषणाच्या सोबत नसलेली कृती म्हणजे हातवाऱ्यांची ती करताना
भद्र शब्दांना अभद्र पद्धतीनं मांडलं होतं. किसमें डाला है, किसमें कहाँ गया है, हे जे शब्द होते ना, दोन्हीकडे हात फिरून असे केलेले, ते शब्द, ती कृती अभद्र होती. दोन्ही हातवाऱ्यांच्या मधला एक फरक असा आहे की चुकीच्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं मांडणं आणि चांगल्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीनं मांडणं, या दोन्हीतला तो फरक होता. त्यामुळं भास्कर जाधवांच्या या बदनामीचा बदला घेता यावा यासाठी शिवसेना वाट बघून होती. कारण भास्कर जाधव शिवसेनेचे नेते होते. शिवसेनेने भास्कर जाधवांचा बदला घेण्यासाठी नितेश राणे यांचा म्याव म्याव आवाज वापरला आणि त्यांच्यावरती विधानसभेमध्ये कारवाई करण्याची मागणी केली. बरं, माध्यमांनी फडणवीसांच्या वाक्यालाही राणेंची कान उपटणी अशा स्वरूपामध्ये मांडलं. नितेश राणे यांनी वापरलेला म्याव म्याव हा शब्द योग्य की अयोग्य त्यावर खल लोकांनी करत राहावा. ते चुकीचं होतं का काय होतं हे बघत राहावं. आमचं म्हणणं इतकंच आहे की नितेश राणे ज्या ठाकरी भाषेच्या संस्कारात वावरलेले आहेत, ठकासी असावे महाठक ही ठाकरी भाषा आहे, ती महाराष्ट्राची आता संस्कृती बनत चाललाय. त्या भाषेनुसार, त्या संस्कारानुसार नितेश राणे वागलेले आहेत. आणि आदित्य ठाकरेंवरती अशी टीका करणारे नितेश राणे एकटे नाही आहेत. म्हणजे मिटकरी पण आहेत, सक्सेना सलगर पण आहे, आणखी बरेच आहेत. प्रत्येकाची नावं इथं घेत बसणार नाही आहे. जर कारवाई करायची असेल तर या सगळ्यांवरती करावी लागेल, या सगळ्यांनाच घ्यावं लागेल. आणि तशा मिमिक्री करण्याचा अनुभव ठाकरे परिवाराला जास्त आहे. म्हणजे कधी नितेश राणेंनी केली, कधी मिटकरींनी केली, कधी अजून कोणी केली. पण राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडं मिमिक्रीचं कौशल्य खूप उत्तम आहे. म्हणजे तो आठवतो ना तुम्हाला, बाळासाहेब ठाकरेंनी तर नारायण राणेंची अक्षरशः शब्दांनी उतरवली होती आणि त्यावेळेला ते असा बसलेला हा, आणि मग तो माणूस कसा बोलतो, ब्रिटिश माणूस कसा बोलतो, त्याच्या उच्चारासहित ते करून दाखवलं होतं. बघत असेल तर एकदा ऐका. राज ठाकरे देखील सातत्यानं अशा स्वरूपाची मिमिक्री करत आलेले आहेत. व्यासपीठावरून ठाकरेंनी केलेली मिमिक्री ही चांगली टीका असते आणि तशीच मिमिक्री दुसरं कोणी करणार असेल तर ती मात्र नियमभंग असतो. अशा स्वरूपाची दुहेरी नीती महाराष्ट्रात तरी चालणार नाही, एवढंच लक्षात ठेवावं. धन्यवाद.